हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर चला ह्या ब्लाऊजची मी किती शिलाई घेतली ते तुम्हाला मी सांगणार आहे आज. तर आज मला खूप अर्जंट ब्लाऊज होते आणि आमच्याकडे लाईट पण खूप जाते. आज मी आले होते 9:30 वाजता. तर बघू शकता तुम्ही याच्या शिवल्यात आपण गोपी भाई स्लीव्ज. तर फिनिशिंग कशी वाटते, बिना प्रेसचा ब्लाऊज आहे हा खरं तर, पण तुम्ही बघू शकता आपली फिनिशिंग एक नंबर आलेली. त्याला गोपी भाई स्लीव्ज शिवल्यात एकच नंबर दिसतात बघा. ट्राय करून दाखवते तुम्हाला म्हणजे समजेल. पाहू शकता तुम्ही एक नंबर फिनिशिंग आलं. याला प्रेस वगैरे मी काहीच केलेलं नाही आहे. एक नंबर स्लीव झाल्यात. तर आणि हा खरं तर पॅडेड ब्लाऊज आहे. तर बघू शकता तुम्ही कप्स वगैरे टाकलेत आपण. फिनिशिंग कशी वाटली मला ह्या ब्लाऊजची सांगा. आणि ह्या ब्लाऊजची मी 550 रुपये शिलाई घेतलेली आहे. पॅडेड ब्लाऊजची मी 550 रुपये शिलाई घेते. आणि कारण त्याला आपल्याला अस्तर पण आपल्याला डबल लावायचं असते. सिम्पल घेतलेलं आहे, गोल गळा, जास्त काही एवढं त्याला डिझाईन नाही केलेली आपण. आणि हे लटकन लावलेले आहेत आणि ही लेस लावलेली बघा. तर याची मी घेतलेली 550 रुपये शिलाई. पॅडेड ब्लाऊज आहे म्हणून शिलाई घेतलेली आहे. नाही तर तुम्हाला असं वाटेल की का नाही, प्रिन्सेस कटची माझ्याकडे रेग्युलर 300 रुपये शिलाई आहे. आणि ही डिझाईन जर असते गोपीबाईची तर मी 50 रुपये एक्स्ट्रा घेते, म्हणजे 350 रुपये घेतले असते. पण हा पॅडेड ब्लाऊज असल्यामुळे मी याची 550 रुपये शिलाई घेतली आणि गोपीबाईची एक्स्ट्रा 50 रुपये घेतले. म्हणजे हे गोपीबाई स्लीव्ज पण त्यात येणार आहे, लेस आणि नॉट म्हणजे त्याच्यामध्ये आले. म्हणजे 600 रुपये शिलाई झाली आहे ह्या ब्लाऊजची. आणि हा ब्लाऊज आहे बघा, याला पण मी सिम्पल गोलगळा टाकलेला आहे. आता ही लेस त्यांनी सांगितली होती मला लावायला, अशीच लावायला सांगितली होती, त्याच्यामुळे आपण तशीच लेस लावून दिली त्यांना. आणि ह्या ब्लाऊजमध्ये ना एक फॉल्ट आहे. कारण काय आहे ना, त्यांनी ह्या ब्लाऊज दुसरीकडे नेला होता शिवायला. तर याच्यामध्ये फॉल्ट कसा झाला आहे माहिती आहे का तुम्हाला. तर त्या साडीमध्ये ब्लाऊज पीस नव्हता आणि ब्लाऊज पीस नसल्यामुळे त्यांनी काय केलं, पदर कट झालेला आहे. म्हणजे पदर ब्लाऊज पीस समजून त्यांनी पदरच कट केला. आणि त्यांनी सांगितलं होतं की का नाही याच्यात ब्लाऊज होत नाही, म्हणजे मला वेळ नाही आहे. मग जेव्हा माझ्याकडे आलं ना तेव्हा बरं झालं का नाही, त्या माझ्याकडे म्हणजे का नाही कट करून आणला होता ब्लाऊज पीस. एकदम छोटा होता, पण बरं झालं त्यांचं माप छोटं असल्यामुळे त्यांनी जेवढी डिझाईन होती ना तेवढंच त्याला कट केलं होतं. तर तसं तुम्हाला मी साडी दाखवते. तर बघा ही आहे त्यांची साडी. आणि याला पदर होता ना, तर त्यांनी काय केलं माहिती का, याच्या साईडनी हे बघा हा पदर होता, याच्याच साईडला तो हा म्हणजे पदराची डिझाईन होते. अशा पदरची लाईन कशी वेगळी असते ना, काट वगैरे. आणि ब्लाऊज पीसला काट येतात, 100% ब्लाऊजला काट येतात. त्याच्यामुळे ना तर याच्या साईडला होता तो. आणि त्यांनी काय केलं, कट करून घेतला. मग नंतर त्यांच्या लक्षात आलं की का नाही याच्यात ह्या साडीमध्ये ब्लाऊज पीसच नाही आहे. त्याच्यामुळे मग त्यांनी ना माझ्याकडे आणला स्टिचिंगसाठी. तर त्या मला म्हटलं याच्यात ब्लाऊज पीसच होत नाही आहे, म्हणजे माझं ब्लाऊज बसत नाही, पण तुम्ही माझं ब्लाऊज शिवलं होतं गेल्या वेळेस, तर मला ब्लाऊज शिवून द्या. मी साडी ओपन करून बघितली तर म्हटलं ह्या ब्लाऊजला काटच नाही येत. म्हणल्यावर पीस कसं काय. आणि का नाही डिझाईनसुद्धा इकडं तिकडं झालेली त्याची सगळी पूर्ण. मग आता तुम्हाला ह्या स्लीव्जमध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल, पण का नाही मी थोडंसं ॲडजस्टमेंट करून शिवले. तर तुम्हाला दाखवते मी कसं शिवले बघा. तर ही डिझाईन जी आलेली आहे ना, तर ही पण मध्येच होते. म्हणजे का नाही जेव्हा आपण पदर असतो ना, पदरच्या ह्याच्यामध्ये तर थोडीशी डिझाईन होती, तर ती मी इथं टाकली. कारण काय आहे ना, स्लीव्ज मला दोन्ही पण सेम घ्यायच्या होत्या, पण तरी पण नॉर्मल इथं जशा ह्या लाईन आहेत 3 आलेल्या आहेत, तसं एक ह्या स्लीव्जला असे एक आलेले आहेत. म्हणजे काट पण सेम नव्हते. पदराची अक्षरशः पदराचंच ब्लाऊज शिवले असं म्हटलं तरी चालेल. आणि ही घेतलेली साईड मी जे की आपल्या पदराच्या खाली झाकून जाईन म्हणून ही टाकलेली आहे. हे सगळं क्लिअर त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे. त्याच्यानंतर हा ब्लाऊज स्टिचिंगसाठी मी घेतलेला आहे. तर बघा असा प्रॉब्लेम झाला. असं नाही की का नाही चुकी झाली म्हणून सांगते, असं काही नाही, सगळ्याच टेलरकडून होते. पण ह्या साडीमध्ये ब्लाऊज पीस नसतात, कारण ह्या साड्यांचे रेट खूप कमी असतात. म्हणजे त्यांनी 250 रुपयाला साडी घेतलेली. तर माझ्याकडं पण अशी होती खूप दिवसापूर्वी, तर त्याच्यात ब्लाऊज पीस नव्हता आला. म्हणून मी साडी मोजून बघितली, तर त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस नव्हता. आणि तर बघा हा पदराचाच मी ब्लाऊज शिवला आहे. आणि जेवढं मला डिझाईन त्याच्यातली काढून टाकता येईल तेवढी काढली. आणि म्हणजे की घेतला आहे बाबा, की हा बाबा म्हणजे छान तर दिसला पाहिजे ना. आता कट केला आहे तर ती म्हटली आता कट केला तर शिवून तरी द्या, म्हणून मग मी असं शिवलं आहे. तर बघू शकता तुम्ही केलं आहे का असं कधी ॲडजस्टमेंट, मला नक्की सांगा. आणि ही डिझाईन का नाही एका स्लीव्जला येत होती, त्याच्यामुळे मला हा पार्ट इथं काढावा लागला. आणि याच्यामध्ये पण थोडंसं नॉर्मल फरक आलेलाच आहे. पण हा सगळा आपला पदराचा भाग, म्हणजे इथून पदर घेतो आपण तेव्हा ते झाकून जाणार, त्यामुळे दिसणार नाही आहे. तर हा इकडच्या साईडने येणार आहे, जो ओपन पेस आहे तो आपला तिथं. तर बघू शकता ह्याला अशी डिझाईन आहे. तर माझं असं म्हणणं होतं की का नाही दोन्ही स्लीव्ज सारख्या आल्या पाहिजे, म्हणून मी हे स्लीव्जला घेतले, नाही तर हे कमरेलाच येत होतं. पण ॲडजस्टमेंट केली एवढी आणि त्याचा हे ब्लाऊज शिवलेला आहे. म्हणजे म्हणजे काय असतं ना
की का नाही त्या म्हटल्या फेकून देण्यापेक्षा आता शिवून काढा, आणि कारण जॉईन दिला तर व्यवस्थित वाटणार नाही, आणि त्याच्यामुळे हा ब्लाऊज शिवला आहे. तुम्ही शिवला आहे का असं कधी सांगा, आणि पण का नाही कस्टमरला विचारून शिवा. कारण काय होतं माहिती आहे का, नाही तर मग आता मी त्यांना असं विचारलं तर त्या म्हणल्या असत्या तुम्हीच कट केला, तुम्हीच शिवला, तुम्हाला कळलं नाही का पदर होता असं तसं. त्याच्यापेक्षा क्लिअर करायचं आणि मग स्टिचिंग काम करायचं, हो की नाही. तर असे प्रॉब्लेम्स भरपूर जणांना येतात की का नाही, जेव्हा पीस म्हणून पदर कापता, मीही कापलेला आहेत 1-2 साड्याचे, पण का नाही माझ्या लेडीज ज्या होत्या त्या ओळखीच्या होत्या, त्याच्यामुळं का नाही मी त्यांना ऑफर दिली होती की का नाही की साडी घेऊन देऊ तुम्हाला की नको. मग त्या म्हटल्या की साडी नाही दिली तरी चालेल, पण शिलाई का नाही, म्हणजे शिलाई मी म्हटलं तसे एक तर शिलाई देऊ नका, नाही तर एक तर साडी घ्या. तर मग त्यांनी सांगितलं की का नाही ब्लाऊज शिवून द्या, काही अडचण नाही. मग मी त्यांना ते रिपेअर करून आणले, एकदम मस्त प्रॉपर, असं वाटतच नव्हतं त्याला जॉईन वगैरे दिलं असं काही म्हणून. तर तुम्ही पण ट्राय करा जर तुमच्याकडून असं जर कधी प्रॉब्लेम झाला असेल तर. पण जर तुमच्याकडून चुकी झाली असेल तर एक्सेप्ट करायलाच हवी, कारण काय ना क्लायंट आपल्याला खूप दिवसापर्यंत, म्हणजे खूप जोपर्यंत आपण काम करतो तोपर्यंत सांभाळायचं. जर तुम्ही एकदा खोटं बोललात तर क्लायंटचा विश्वास तुटतो, आणि क्लायंट आपल्यापासून दूर होऊन जातात, म्हणजे तुटतातच तसं म्हटलं तर, हो की नाही. तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा. मी जे सांगितलं ते बरोबर आहे की चुकीचं आहे ते पण मला नक्की सांगा. आणि हा ब्लाऊज चुकलेला म्हणजे पदराचा ब्लाऊज कसा वाटला तेही मला तुम्ही सांगायचं आहे. आणि याची शिलाई घेतलेली आहे मी, प्रिन्सेस कट आहे तो, तर 300 रुपये शिलाई घेतलेली आहे ह्या ब्लाऊजची मी, आणि ह्या लेसचे 30 रुपये मी वेगळे लावलेले आहेत, म्हणजे 330 रुपये याची शिलाई घेतलेली आहे ह्या ब्लाऊजची. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि लाईट गेलेले आहे आमच्या इकडे, अजून मी जेवण नाही केलेलं, मला अर्जंट ब्लाऊज रेडी करायचा होता तो, म्हणून मग 2 साड्यांना पिको फॉल केला आहे. त्या एका ब्लाऊजची शिलाई आहे 550 म्हणजे 600 रुपये, आणि याचे 330 रुपये शिलाई आहे. 80 रुपये मी फॉलचे घेते. तर 2 साड्यांना फॉल लावले, 2 ब्लाऊज रेडी केलेत. तर तुम्ही बघू शकता सकाळपासून एवढं काम झाले. लाईट गेली नसते तर अजून एखादा ब्लाऊज झाला असता. आणि 2 मुलींचे क्लास पण झालेले आहेत आपल्या, ज्या क्लासला येतात माझ्याकडे आता अजून दुपारून 2 जणी येतील क्लाससाठी, तर त्यांचे पण क्लास असतात चालू स्टिचिंगचे, तर त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं, थोडासा वेळ त्यांना पण द्यावं लागतो. त्याच्यातून वेळ काढून हे ब्लाऊज स्टिचिंग करायचे असतं आपल्याला, एवढं सगळं गिराईक आपल्याला जमा करायचं असते असं म्हटलं तरी चालेल. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, आणि चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका.